चंदगड तालुक्यात वन्यप्राणी शिकार करणाऱ्या टोळीचा वन विभागाकडून पर्दाफाश. 5,21,000 रुपयांचा मुद्देमाल, शस्त्रसाठा आणि शिकारी साहित्य जप्त. 11 आरोपी निष्पन्न, 4 अटक, उर्वरित फरारांचा शोध सुरू. चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण परिसरात वन्य प्राण्यांची अवैध शिकार करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीविरोधात वन विभागाने धडक कारवाई करत मोठा शिकारी साहित्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून वन्यप्राणी संरक्षणाबाबत वन विभागाची कणभर भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी रात्री कानूर खुर्द परिसरातून सडेगुडवळे गावच्या हद्दीतील घटप्रभा धरण क्षेत्रात वनविभागाचे पथक रात्र गस्त घालत असताना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. दिनांक 13 डिसेंबर रोजी पहाटे सुमारे 12:30 वाजता पांढऱ्या रंगाची शेव्हरलेट बीट MH15 EB 8938 आणि त्यामागोमाग ब्राऊन रंगाची रेनॉल्ड डस्टर MH04 GE 0938 ही 2 वाहने धरण परिसरात दाखल झाली. वनविभागाच्या पथकाने वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता रेनॉल्ड डस्टर चालकाने गाडी थांबवण्यास नकार देत रिव्हर्स घेत भरधाव पळ काढला. त्याचवेळी शेव्हरलेट बीट कारही दहशत निर्माण करत वेगाने निघून गेली. वनविभागाच्या पथकाने सडेगुडवळे ते बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर सुमारे 2 किलोमीटरपर्यंत वाहनांचा पाठलाग केला. दरम्यान सडेगुडवळे गावच्या हद्दीतील जळकी होळ येथे रेनॉल्ड डस्टर कार शेतात घुसली. मात्र कारमधील इसम अंधाराचा फायदा घेत बंदूक घेऊन ऊस शेतात फरार झाले. आरोपींकडे बंदूक असल्याने तसेच अंधार व उंच उसामुळे त्यांना तात्काळ पकडणे शक्य झाले नाही. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी अडकलेल्या रेनॉल्ड डस्टर कारची तपासणी केली असता बंदुकीची रिकामी केस, 4 जिवंत काडतुसे, मोठा सर्च लाईट, वायर, पाठीवरील बॅगा, दोरी, सुऱ्या, सत्तूर, कटर, धारदार हत्यारे, मोबाईल फोन, हातमोजे असा मोठा शिकारी साहित्याचा साठा आढळून आला. संबंधित वाहनासह हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांची एकूण किंमत 5,21,115 रुपये इतकी आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून तपासादरम्यान एकूण 11 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील मानगाववाडी येथील लखन शिवाजी हेगडे, दानोळी येथील अनवर इब्राहिम पटेल, इर्शाद नदाफ, बबलू नदाफ, दाऊद अजीज नदाफ, शाब्दीर दस्तगीर जमादार, अक्षय हेगडे, कानूर खुर्द येथील दिगंबर पांडुरंग अनगुडे व तुकाराम महादेव अमृसकर, शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील रियाज दस्तगीर जमादार तसेच हातकणंगले तालुक्यातील रुकडी, गंजीमाळ मानेनगर येथील अमीन रहीम बक्ष मुजावर यांचा समावेश आहे. यापैकी तुकाराम अमृसकर, रियाज जमादार, अमीन मुजावर यांना दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना 19 डिसेंबर 2025 पर्यंत वनकोठडी सुनावली आहे. उर्वरित फरार आरोपींच्या शोधासाठी 3 विशेष पथके तयार करण्यात आली असून उपवनसंरक्षण धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षण विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या संपूर्ण कारवाईत चंदगड व कानूर खुर्द वनविभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.